नमस्कार मित्रांनो, जीवन भ्रमण या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आणि आता आम्ही निघालो आहे कल्याणवरनं माळशेजच्या दिशेने. आम्ही बघणार आहोत माळशेज घाट आणि या माळशेज घाट दरम्यान आजूबाजूला असणारे वेगवेगळे पर्यटन स्थळ आहेत, काही किल्ले आहेत, तेही आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. ही कल्याण आगारातनं आम्ही बस पकडलेली आहे माळशेजच्या दिशेने जाण्यासाठी आणि रस्त्यात येणारे वेगवेगळे ठिकाण आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता ही बस आमची कल्याण आगाराच्या बाहेर निघालेली आहे. आता आमची बस आलेली आहे कल्याण मुरबाडच्या या मध्यभागी आणि या ठिकाणी हे रस्त्याचं काम चालू आहे आणि बदलापूरवरनं जो गेलेला गुजरातकडे हायवे, त्या हायवेचं पण या ठिकाणी काम दिसतंय. काम चालू असल्यामुळे थोडा रस्त्यावर प्रॉब्लेम येतोय. हा ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुका आहे आणि या ठिकाणी आता आपण आलेलो आहोत. हे एक चांगलं तालुक्याचं ठिकाण आहे. पुढे थोड्याशा अंतरावर मुरबाड डेपो आहे आणि ह्या मुरबाड डेपोमध्ये ही बस जाणार. हा उजव्या बाजूला आलेला मुरबाड डेपो म्हणजेच मुरबाड आगार, या ठिकाणी ही बस आलेली आहे आणि परत इथून पुढे आमचा माळशेजच्या दिशेने प्रवास सुरू होणार आहे. मुरबाडच्या पुढे आमची बस आलेली आहे आणि आता पुढे येणारा जो स्टॉप आहे तो आहे सरळगाव. हे मुरबाड तालुक्यातील एक चांगले मोठं बाजारपेठेचं गाव आहे आणि आपण बघू शकतोय आजूबाजूला हे दुकान वगैरे या ठिकाणी दिसतात आणि या ठिकाणी गाडी थांबणार आहे आणि इथून परत नगरच्या दिशेनेच म्हणजेच माळशेज घाटाच्या दिशेने आपला प्रवास सुरू होणार आहे. सुंदर असा परिसर असलेला हा माळशेज घाट एक निसर्गाचे किमयाच आहे. पुढे येणारे डोंगर दऱ्या, आजूबाजूला असलेले मोठमोठे कडे, खोल दऱ्या हे बघण्यासाठी मन आतुर होत असतं आणि तेच आपण बघण्यासाठी माळशेजकडे निघालेलो आहोत. आणि आता आमची बस आलेली आहे मोरुशे या गावाचा मोर्या धाबाजवळ. हे मोर्या हॉटेल आहे आणि इथे जवळ आमची राहण्याची व्यवस्था झालेली आहे. मला वाटतं 1 ते 1.5 मिनटाच्या अंतरावर आमची राहण्याची इथे व्यवस्था आहे आणि आम्ही या ठिकाणी सगळे उतरलेलो आहोत. या ठिकाणी कल्याणहून नगरच्या दिशेने, नगरहून कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या सगळ्या गाड्या या ठिकाणी थांबलेल्या असतात आणि हा तो मोर्या गार्डन हॉटेल्स आहे आणि हे आमचे सहकारी या ठिकाणी आहेत आणि आम्ही सर्व सोबत माळशेज घाट बघण्यासाठी निघालेलो आहोत. हा कल्याण नगर रोड आहे. हे समोरच शाळा आहे आणि हा NH नंबर 61 नॅशनल हायवे नंबर 61 आपण बघू शकतो आणि या शाळेच्या समोरच या ठिकाणी आम्ही आलेलो आहेत. सुंदर अशी जागा आहे आणि समोर असलेला सह्याद्री पर्वतातील ही एक रांग
समोर आपण बघू शकतो सुंदर असं नटलेली ही रांग. भैरमगड समोरचा. हा, काय म्हणतात त्याला? भैरवगड. भैरवगड. बघा, ज्यांच्याकडे आलोय आम्ही त्यांनीच ओळख करून दिली आहे, हा भैरवगड आहे म्हणून. इकडे हरिश्चंद्रगड हा समोर हरिश्चंद्रगड. समोर या झाडीमध्ये तो दिसत नाही. डोंगर. हा समोरचा डोंगर मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. याला हरिश्चंद्रगड असे म्हणतात. पलीकडे लेण्याद्री, या डोंगराच्या पलीकडे, ह्या डोंगराच्या पलीकडे लेण्याद्री आणि पुढे गेल्यावर शिवनेरी. सुंदर असा निसर्गाने नटलेला हा परिसर. दिसलं का? कंपाऊंड मध्ये आणि याच ठिकाणी आम्ही आज रात्री वस्तीला आहेत. आणि याच ठिकाणी आयुर्वेदिक औषध मिळतंय किडनी स्टोनवर, असं आम्हाला माहिती पडलं आणि त्यांना भेट देण्यासाठी आलो. तर त्यांच्या घराच्या शेजारीच हे सुंदर असं सूर्यास्त होणारं चित्र आणि दर्शन आपल्याला घडलेलं आहे. किती छान असं झाडीतनं मावळणारा सूर्य आपल्याला बघायला मिळतोय आणि आजूबाजूला हा असलेला परिसर आणि सुंदर असं वातावरण. आणि आता आपण आलो आहोत वैद्यांकडे आणि त्यांचं नाव आहे हरिभाऊ खाकर आणि ते ह्या ठिकाणी औषध देण्याचं काम करत असतात. ते आपल्याला किडनी स्टोन म्हणजे मुतखड्यावर औषध देतात आणि त्यांच्याकडे ते गावठी औषध आहेत, मुळ्या वगैरे झाडपाले, त्याच्यातनं ते तयार करून जनतेला सेवा म्हणून आणि ते किडनी स्टोन काढण्यासाठी ती औषध आपल्याला उपयोगात पडते. काय औषध देतात तुम्ही? दाखवा ना जरा कसं आहे ते. हे पण त्याचीच वनस्पती आहे का? ही पावडर बनवलेली आहे. ही किडनी स्टोन साठी पावडर आहे. ती सकाळी द्यायची, 1 ग्लास पाणी, 2 चमच साखर आणि हलवून गाळून प्यायची. म्हणजे 1 पाकिट 5 दिवस, अशी 3 पाकिट 15 दिवसाचं औषध देतो. मग ते गाळून घेतल्यानंतर ते मुतखडा त्याच्यावर लगेच. मग त्याचं काय त्याचं मानधन काय घेताय काय तुम्ही? त्याचं दवा दिल्या तर कोणी दिला तर मग घ्यायचं. म्हणजे एक समाजसेवा जनसेवा सारखं दिलं तर घ्यायचं, नाहीतर नसेल तर नसेल ते चालेल, नाही तर नाही. ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. बघा, त्यांच्याकडे जर असेल तुमच्याकडे इच्छा देण्याची तर देऊ शकतात, नाही तर तुम्हाला असंही औषध मिळेल. चांगली समाजसेवा करतात आणि नक्कीच येऊन या औषधाचा तुम्ही फायदा घ्या. अजून काय आहे तुमच्याकडे दुसरं मूळ हे किडनी स्टोन व्यतिरिक्त काय आहे? किडनी स्टोन, त्याच्यानंतर मग डायबिटीसला आहे, सांधिवाताला आहे, परत डायलिसिस, किडनी दोन्ही झालेले असतात. किडनी फेल डायलिसिस वाल्यांना डायलिसिस जर करायला असले तरी त्याच्यावर तो लगेच तात्काळ फरक पडला जातो. किती वर्षापासून करताय तुम्ही? मला 30 वर्ष झाली. म्हणजे वडिलापार्जित आहे का तुम्ही करायला चालू करतो? चांगली गोष्ट आहे, तुम्ही समाजसेवा करताय, लोकांना चांगली मदत होते या माध्यमातून. पत्ता सांगा कुठे पत्ता. हे औषध घेताना काय केलं पाहिजे, कसं घ्यायला पाहिजे, त्याचा पत्ते काय? सकाळी उपाशी पोटी किडनी स्टोनचं सांगतायत ना? किडनी स्टोन मोठा ग्लास पाणी घ्यायचा, त्याच्यात 2 चमच साखर टाकायची आणि थोडंसं औषध टाकायचं आणि मग चमचने हलवायचं. एक रिकामा ग्लास घ्यायचा, गाळण घ्यायची, त्याच्यात ते पाणी गाळून घ्यायचं आणि मग ते पाणी प्यायचं. खालचा गाळ नाही घ्यायचा, पाणीच प्यायचं. मग किती दिवस करायचं हे? ते 15 दिवस. 15 दिवसात 8 ml चा खडा निघतो. आणि दुसरं काय बोललात तुम्ही? डायबिटीसला
सकाळी डायबिटीचं घ्यायचं आणि हिरवी पावडर ही रात्री जेवणानंतर ती कोरडी तोंडात टाकायची, वरून पाणी प्यायचं. हे कसलं कुठल्या झाडापासून वनस्पतीचं आहे? बेरसिंगीच्या झाडापासून. बेरसिंगीच्या झाडापासून. बेरसिंगी. त्याच्याबद्दल पण थोडी माहिती सांगा ना. ते कसं घ्यायचं, उकळून प्यायचं का? नाही, ती कोरडीच पावडर तोंडात टाकायची, वरून पाणी प्यायचं. तरी अंदाजे तिची मात्रा अशी अंदाजे एवढी अशी घ्यायची, अशी. अर्धा चम्मच. हा. चालेल चालेल, धन्यवाद. चांगली आपल्याला माहिती मिळाली आणि नक्कीच जर हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला तर या औषधाचा नक्कीच वापर करा. येऊन भेटा. पत्ता सांगा. डायबिटीज आणि किडनी स्टोन आयुर्वेदिक औषध आहे आणि याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे, कारण हे या अशा वनस्पतीपासून ती तयार केलेली औषधे. नक्कीच या आणि आपण या आजारातून मुक्त व्हा. पत्ता सांगा. पत्ता मोरोशी गाव. जरा मोठ्याने तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव आहे हरी भाऊ खाकर, मुक्काम पोस्ट मोरोशी, आश्रम शाळेत, तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे. आणि यांनी सांगितलेला ॲड्रेस कल्याणवरनं नगरला जाणारा रस्ता आहे, NH नंबर 61. त्या रस्त्यावरच आश्रम शाळा येते. कोणाला विचारायची गरज नाही, काय नाही. बिलकुल रस्त्याच्या लागूनच त्यांचा पत्ता आहे. नक्कीच या आणि भेट द्या. त्यांना जर ते घरपोच पाहिजे असेल वगैरे काय तसं प्रॉब्लेम नाही. तुम्ही कोणाला पत्राद्वारे वगैरे असं जर कोणी पाठवलं तर तुम्ही तसं पाठवतात का पार्सल वगैरे? नाही, त्यांना घ्यायला इथे यावं लागतं. त्यांची काही चेकिंग वगैरे, नाडी वगैरे असं काही बघतात की नसं सांगितल्यावर देतात? मुतखडा आता ते सोनोग्राफी घेऊन बोलवतो, त्याच्यावरून ते मुतखडा किती ML आहे ते आपल्याला त्याच्यावरून समजतं. हा, नक्कीच. जर तुम्हाला किडनी स्टोन असेल तर तुम्ही काढलेली सोनोग्राफी घेऊन या, म्हणजे त्याच्यावरनं त्यांना त्यांची मात्रा कळते आणि औषध दिलं जाईल तुम्हाला. चला, नमस्कार. नमस्कार. आपल्या माहितीसाठी हे त्यांचं कार्ड या ठिकाणी मी टाकलेलं आहे आणि याचा तुम्ही नक्कीच फायदा घेऊ शकतात. त्यांचा नंबरही तुम्ही त्यांना कॉन्टॅक्टही करू शकतात. ही सकाळची वेळ आहे आणि सूर्योदय होताना मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. सूर्य हा डोंगराच्या पाठीमागे आहे आणि हळूहळू वर येताना आपण बघणार आहोत. ही झाडी आहे आणि याच्या पाठीमागून हा डोंगर आहे आणि बघा आता डोंगराच्या बाहेर आलेला सूर्य किती सुंदर छान असं दिसणार हे वातावरण. सुंदर असा सूर्य हळूहळू वरती येताना आपल्याला दिसतोय आणि दिवस उजळत चाललेला आहे. सुंदर असं वातावरण. आणि आता आम्ही निघालो आहे माळशेत घाटाच्या दिशेने. सकाळची वेळ आहे, सुंदर असं वातावरण आहे. आजूबाजूला असलेले ही गर्द झाडी आणि त्याच्यातनं जाणाऱ्या ह्या नागमोडी वळणाच्या वाटा आपण आता बघणार आहोत. सुंदर असं आजूबाजूला दिसणारे हे डोंगर, हे झाडी, निसर्गमय असं वातावरण आहे. आणि हा त्याच्यातून जाणारा रस्ता, एक मनाला मोहक असं वाटणारं दृश्य या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. निसर्गाच्या सानिध्यात आणि डोंगराच्या पायथ्याशी वसलेलं हे छोटंसं गाव किती सुंदर दिसतंय आणि बाजूने हिरवळीने नटलेला हा डोंगर. हा जवळजवळ आम्ही माळशेत घाटाचे पायथ्याशी आलेलो आहोत आणि समोर हे सूर्यकिरण पडतायत डोंगराच्या बाजूने. सुंदर असा समोरील दिसणारा हा भाग. काय निसर्गाची किमया आहे ना. शब्द कमी पडतात हो बोलायला, शब्द सुचत नाही आपल्याला. माळशेत घाटाला सुरुवात झालेली आहे. हे नागमोडी वळणातनं बघा आमची गाडी धावते. हिरवळीने अजूनही नटलेला हा परिसर.
मुंबईवरून हे अंतर 130 किलोमीटर आहे आणि पुण्यावरनं 120 किलोमीटर माळशेज घाट येण्यासाठी असलेलं हे अंतर आहे. बघा हे मध्ये मध्ये स्पॉट बनवलेले आहेत. या ठिकाणाहून आपल्याला बघण्यासाठी म्हणजे सुरक्षिततेचे जागे बनवलेले आहेत. सुरक्षित अशी जागा आहे. बघा ही मेंढरं चालली आहे घाटातनं आणि हे आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अरे कुठला वाडा आहे? ओबरी. बघा अजून पण किती हिरवळ आहे. आणि हे माळशेज घाटाच्या वरती हॉटेल महाराजा म्हणून आहे आणि या ठिकाणी आम्ही ब्रेकफास्ट म्हणजे नाश्ता करण्यासाठी आम्ही थांबलेलो आहोत. सुंदर असा परिसर असलेलं हे ठिकाण आहे. आता बघतो आम्ही हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी आम्हाला काय मिळतं ते म्हणून. हॉटेलच्या आतमध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे आणि भिंतीवर सुंदर असे चित्र रेखाटलेले बघायला मिळत आहेत. सुंदर असं छायाचित्र या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. काय ऑर्डर काय दिली आहे? हां ना, ऑर्डर काय दिली आहे द्यायची? हां मग त्यांना बोलवा ना कोणाला तरी. सर्वांसाठी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा हा समोरच छायाचित्र लावण्यात आलेलं आहे. या हॉटेलचा मेनू आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या माळशेज घाटापासून अष्टविनायकातली 2 गणेश मंदिर येतात आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे शिवनेरी किल्ला.
इथून 20 किलोमीटरवर शिवनेरी किल्ला आहे. 20 ते 22 किलोमीटरवर अष्टविनायकातील एक लेण्याद्री गणेश मंदिर आहे. आणि इथूनच 25 किलोमीटरवर अष्टविनायकातील ओझर हे विघ्नविनायक मंदिर इथून जवळ पडतं. आणि या क्षेत्रातील महत्त्वाचे जे पॉईंट आहेत त्याचा हा नकाशा काढण्यात आलेला आहे. छान अशी माहिती या हॉटेलमध्ये देण्यात आलेली आहे. इथून जवळ असणारे तीर्थक्षेत्र दर्शवण्यात आलेले. हे बैलगाडा शर्यतीचा या ठिकाणी त्यांनी फोटो दाखवलेला आहे. सुंदर असं वातावरण असलेला हा माळशेज घाट पावसाळ्यात तर विचारूच नका, ही मजा वेगळीच आहे. खूप पर्यटक या ठिकाणी या माळशेज घाटात फिरण्यासाठी येतात आणि भिजण्यासाठी येतात. पावसाळा म्हटलं की पर्यटकांनी दुमदुमलेले अशी ही जागा म्हणजे माळशेज घाट. खूप छान असं वातावरण या ठिकाणी आहे. आणि याच हॉटेलमध्ये हा शिवनेरी किल्ल्याचा भाग दर्शवण्यात आलेला होता. आणि आजूबाजूचा परिसर हा बघा, हा शिवनेरी किल्ल्याचं चित्रण या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे. सुंदर असं हे चित्रण या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. बोटिंग क्लब या साईडला आहे साहेब. बोटिंग क्लब त्या बाजूला आहे. काय साहेब या धरणाचं नाव? पिंपळगाव जोगवा हे धरण आहे. आणि या बंधाऱ्यावर आम्ही येऊन थांबलेलो आहे. पिंपळगाव जोगा असे या धरणाचं नाव आहे. आणि या बंधाऱ्यावरून मी तुम्हाला हे अथांग पाणी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि ह्या बाजूला असलेला परिसर, सुंदर असं डोंगराने नटलेला हा परिसर. फोटो धरणाचा भाग आहे. आणि या शेवटच्या कोपऱ्याला आम्ही येऊन थांबलेलो परिसर आणि त्याच्यात असलेलं पाणी. पाण्यातील काही वनस्पती सुद्धा आहेत, आपण बघू शकतो. बघा, हे कलरमध्ये दिसणारे हे पाण्यातील वनस्पती आहे बघा. माझा काढा का? चला, इथे टाइम वेस्ट न करू आता. पाणी इकडे आपल्याला ते डोंगर दगड. निसर्ग पर्यटन माळशेज घाट, वन व वन्यजीवांचा हा ठेवा भावी पिढीसाठी अबाधित ठेवा. सुंदर अशी रचना या ठिकाणी केलेली आहे. आणि इथून आता आम्ही MTDCसाठी आतमध्ये जाणार आहोत. आम्ही आलेलो आहेत माळशेज घाटावरील MTDCमध्ये. सुंदर असं आहे, उपाहारगृह आहे. या ठिकाणी फक्त चहा घेण्यासाठी आम्ही आलेलो आहेत.
फ्लेमिंगो रेस्टॉरंट माळशेज घाट. इथे राहण्याची उत्तम सोय आहे. शांत वातावरण आहे. समोरून धरणावरून थंड मंद वारा येतो, त्यामुळे एसीची गरज नाही. आणि निसर्ग निर्मित एरिया आहे. आजूबाजूला असलेले मोठमोठे डोंगर आहेत, काही गड आहेत, जे ऐतिहासिक नोंद झालेले असं हे क्षेत्र आहे. नक्कीच येऊन एकदा तुम्ही भेट द्या, तुम्हाला नक्कीच आनंद मिळेल. लहान मुलांना खेळण्याची सोय आहे. लहान मुलांना सुद्धा घेऊन येऊ शकता. लहान मुलांसाठी खास खेळण्याची व्यवस्था केलेली आहे. सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे या ठिकाणी. रूम्स वगैरे छान आहेत. AC नॉन AC सगळी व्यवस्था या ठिकाणी आपल्याला मिळेल. नक्की एकदा भेट द्या आणि MTDCचा फायदा घ्या. महाराष्ट्र शासन झालं का आपला ऑर्डर? आम्ही आलो आहे MTDC हॉटेलमध्ये माळशेज घाटाच्या वरती, जे कल्याण नगर हायवेवर येतं आहे. माळशेज घाट चढून आल्यावर लगेच तुम्हाला ते मिळणार. सुंदर असं वातावरण आहे या ठिकाणी. राहण्याची छान व्यवस्था आहे, जेवणाची व्यवस्था आहे. सगळं त्या पद्धतीने त्यांनी व्यवस्थित पद्धतीने केलेलं आहे. आणि लहान मुलांना खेळण्यासाठी पण उत्तम अशी व्यवस्था केलेली, गार्डन्स वगैरे बनवलेले आहे. नक्की या आणि या MTDCला भेट द्या आणि आपला आनंद दुगणा करा. हा MTDCचा पाठीमागील भाग आहे आणि खरं तर हा शूटिंग स्पॉट आहे. या ठिकाणी हे सगळे शूटिंगवाले आलेले आहेत. हे समोर बघा, शूटिंगसाठी ही रचना केलेली आहे त्यांनी. सुंदर असं वातावरण असलेला हा भाग आणि हा MTDCचा पाठीमागील भाग आहे. सुंदर या ठिकाणी राहण्याची वगैरे व्यवस्था आहे. नक्कीच या आणि भेट द्या. बघा, आम्ही आलो आहे MTDCचा पाठीमागीलच भाग आहे आणि तिथून तुम्हाला हा समोर दिसणारा बोगदा आहे आणि हा कल्याणकडून नगरच्या दिशेने जाणारा हा मार्ग आहे. हे तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि या ठिकाणी लागलेला हा जो सेट तयार करण्याचं काम चालू आहे. कशाचा सेट? भांड्याचा? कमाल पिक्चरची शूटिंग या ठिकाणी होणार आहे असं सांगण्यात आलं, असं मला तेथील कर्मचाऱ्यांनी सांगितलेलं आहे. आंबळे साहेब थकलेले आहेत. पूरक की नाही ते? हे MTDCचं रेस्टॉरंट आहे, एवढं मोठं छान. फ्लेमिंगो त्याचं नाव आहे. आणि हे लहान मुलांसाठी बनवण्यात आलेलं गार्डन. या ठिकाणी खेळण्याची छान अशी व्यवस्था केलेली आहे. कुठं? आणि सुंदर अशी रूमची पण रचना केलेली आहे. हे मध्ये गार्डन आणि आजूबाजूला सर्व रूम आहेत. हा चेक गेम या ठिकाणी मांडण्यात आलेला आहे. सुंदर अशी रचना केलेली, चेक आणि मेट या पद्धतीने त्याची मांडणी केलेली आहे. तो शूटिंगचा भाग तुम्हाला मी दाखवत होतो. आता त्याच्या अपोजिट साईडला मी आलो आहे आणि हा समोर त्या बाजूला आहे बघा. आणि हा बोगदा आहे, बोगदा बघा. ही बोगद्यातनं गाडी निघालेली आहे. हा बोगदा मी तुम्हाला वरून दाखवण्याचा प्रयत्न करत होतो. आता अगदी
त्याच्या जवळ आलेलो आहे मी. आणि या ठिकाणी हा पॉइंट आहे. हा पॉइंटकडे आता मी निघालेलो आहे आणि तोही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. इकडे काय नाही आहे ना, खाली बघायचं. ते आपण त्या झाडाजवळ होतो मगाशी. बरोबर. त्या झाडाजवळ तिथे. हां, हा एक पॉइंट आहे. बघा किती खोल असा हा परिसर आहे आणि सुंदर असं बघा हे वातावरण आपण बघू शकतोय. हा समोरील भाग आहे. खूप खोल दरी आहे. त्यांचा फोटो घेतो मी. तात्या उभा राहा. ए भाऊ इकडे बघ. आणि आता आम्ही जातोय या ठिकाणातील प्रसिद्ध पॉईंट थम्सअप पॉईंट असं समोरच आपल्याला बघायला मिळेल. आणि इथे माझे जुने सहकारी पण मला मिळालेले आहेत. ते त्यांच्या गावाला जाताना मला भेटलेले आहेत आणि सोबतच आता आम्ही थम्सअप पॉईंटकडे जातो आहे. आणि या ठिकाणी खूप सारी माकडं आहेत. त्यांनासुद्धा आम्ही खाण्यासाठी आणलेलं आहे. आणि हा समोरचा थम्सअप पॉईंटचा रस्ता आहे. याला थम्स पॉईंट असे म्हणतात. आणि हा निसर्ग निर्मित थम्स पॉईंट या ठिकाणी तयार झालेला आहे. सुंदर अशी कलाकृतीने काढा की पवार हे कुठे ते त्या शूटिंग मध्येच बोलले ते पैसे येणार होते. काढता का आमचे फोटो का नाही? उन्हात उभे आम्ही. चला हा बोगदा आहे आणि या बोगद्यातनं आता आम्ही चालत जाण्याचा प्रयत्न करतोय. हा पूर्ण घाटातला बोगदा आहे आणि या बोगद्यातनं आता आम्ही चालत चाललोय. हा बोगदा या ठिकाणी संपलेला आहे. आणि याच ठिकाणी एक हनुमान मंदिर आहे. तेही मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आता आलो आपण ह्या मंदिराजवळ आणि या ठिकाणी सर्व गाड्या येऊन थांबलेल्या असतात. आपण बघतोय बघा बऱ्याचशा गाड्या या ठिकाणी थांबलेल्या आहेत. सुंदर असा परिसर. शासनाने बऱ्याचशा ठिकाणी रात्रीच्या वेळेस दिसणारे हे रोड मार्गदर्शन करणारे फलक आहेत.
दर्शन झाले हे मंदिर आहे. आणि बघा समोरच हे वानर आहे. हा सुद्धा एक निसर्गाचा ठेवा आहे. आणि वन्य प्राण्यांना आपल्याकडनं त्रास होणार नाही याची काळजी घ्या. त्यांना ज्या वस्तू आपण खायला देणार त्या तेलकट देऊ नका. चणे, फुटाणे, बिस्किट असतील अशा वस्तू त्यांना खायला द्या. आणि आपल्याजवळ असलेलं शिळं अन्न इथे टाकू नका, जेणेकरून ते येऊन खातील आणि आजारी पडतील. असंही होता कामा नये, ही काळजी घ्या. कारण आपल्या येणाऱ्या पिढीला दाखवण्यासाठी हे टिकलं पाहिजे आणि याचं संरक्षण आपण केलं पाहिजे आणि हे आपण टिकवलं पाहिजे. आणि कृपया करून कुठल्याही क्षेत्रात फिरताना केर कचरा करू नका, जेणेकरून ते आपल्याला निसर्गाचा ठेवा जपता येईल. बघा या ठिकाणी हे माकडं आहेत. त्यांना येताना कोण दिसले तर खाण्यासाठी ते रस्त्यावर येतात. आणि महत्त्वाचं म्हणजे वाहन चालकांनी याची काळजी घेतली पाहिजे की हे मुके जीव रस्त्यावरनं इकडच्या तिकडे फिरत असतात. तर आपण हे लक्षात ठेवून या ठिकाणी आपलं वाहनचालन पद्धत ठेवली पाहिजे. समोरच बघा माझे सहकारी हे फोटो काढतायत. आणि याच भागामध्ये हरिश्चंद्रगड आहे, कोकणकडा आहे, भैरवगड आहे आणि मी तुम्हाला पिंपळगाव जोग धरण ते दाखवलेलं आहे. सुंदर असं वातावरण. हा पाठीमागील भाग हरिश्चंद्रगडाचा मी दाखवला. आणि या ठिकाणी बघा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा घाट. सांभाळून जा खाली. पाहिजे का? नाही 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 पवार चांगलं आहे. इथे आम्ही थंड ताक मिळते, ते ताक पिण्यासाठी या ठिकाणी थांबलो आहे. साहेबांच्या आग्रहास्तव म्हणता येत नाही का थोडं? कांबळे साहेबांनी आम्हाला आग्रह केला आहे आणि त्यांनी सुरुवात केली ताक घेण्याची. आणि त्यांनी सांगितलं छान असं ताक आहे, घ्या. आणि आम्ही ताक घेण्यासाठी आलेलो आहे, पिण्यासाठी. हा लाजवंती स्पॉट आहे माळशेज घाटात. आणि तिथे बघा हा ताकाचा ग्लास घेतलेला आहे. कमान आहे आणि ही कमान आहे त्याच्यातली. बघा हे बनलेलं हरिश्चंद्रगड आहे समोरचा. आणि इथूनच समोर दिसणारा हा तो ना हरिश्चंद्रगड आहे. तो नाही घेऊन हा नाही इकडे तुम्ही पहिल्यांदा पोहोचला तो हा हरिश्चंद्रगड आहे बघा या साईडला. चला जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. जंगलातल्या काय गेले त्यांचं काय. आता आम्ही आलोय घाटाच्या पायथ्याशी, सावर्णे गावाच्या दिशेने. संपूर्ण घाटाचं दर्शन आपण घेतलेलं आहे, केलेलं आहे. सगळी माहिती या ठिकाणी आपण दिलेली आहे. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि या ठिकाणी माळशेज घाट समाप्त झाला आहे. छान असं हे वातावरण. रस्त्याने जाताना हे झाडीतनं दिसणारे डोंगर वगैरे छान असं मनाला मोह. आम्ही डोंगराच्या तिकडेच राहतो. निकम आम्ही
आम्ही डोंगराच्या तिकडंच राहतो, त्याच्यामुळे आम्हाला काय वाटत नाही. आणि ज्या मार्गाने आम्ही सुरुवात केलेली होती त्याच मार्गाने आता आम्ही परत निघालेलो आहोत. आणि थोड्याच अंतरावर आम्ही ज्या ठिकाणाहून सुरुवात केली होती त्याच ठिकाणी आता आम्ही परत येणार आहोत. सुंदर असं वातावरण या ठिकाणी, खूप मजा आली. छान असं वातावरण, निसर्गाच्या सानिध्यात फिरल्यामुळे मन असं भरून आलेलं आहे. आणि पावसाळ्यात तर खूप मजा असते या ठिकाणी. खूप पर्यटक या ठिकाणी मजा घेण्यासाठी आलेले असतात. आणि त्यावेळेस एक असं वेगळंच वातावरण या ठिकाणी असतं. खूप असा वेगळापणा वाटणारा हा परिसर आहे. आणि परत जाताना ह्याच रस्त्याने आम्ही गेलेलो, हेच ते गाव, आणि परत त्याच रस्त्याने आम्ही परत आल्यामुळे परत ते मी तुम्हाला दाखवतो आहे. आणि थोड्याच अंतरावर या ठिकाणी आम्ही वस्ती लावतो. तो इथून जवळच तो परिसर आहे. आणि पुढे जाऊन आता आम्ही आमचा हा प्रवास थांबवणार आहोत. खूप छान असं असलेलं हे वातावरण, हा रस्ता छान आहे. आले का हिरो लोक बघा. आता परत आलो आहे आम्ही आमच्या जागेवरती, जिथून आम्ही सुरुवात केली होती. परत आम्ही तिथेच आलेलो आहोत. इथे नाही, मुंबईतून सुरुवात केली. या आणि याच ठिकाणी आम्ही मुक्कामाला होतो. परत आम्ही सकाळून ज्या ठिकाणावर निघालो होतो परत तिथेच आलेलो आहोत. आणि आठवण म्हणून आम्ही वेगवेगळ्या स्पॉटवर घेतलेले हे आमचे छायाचित्र आहे. सुंदर असे दिसणारे हे छायाचित्र आहे. आम्ही आलो आहे आता माळशेज घाटवरून सरळ अंबरनाथ स्टेशनला आणि इथे आमची जर्नी संपलेली आहे. बाय.